नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आता येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता अखेर सावलीच्या आवाजाचे भांडे फुटून सावलीचा आवाज सारंग समोर येताना आपण बघणार आहोत. आणि अशा काही दोन भयानक घटना घडणार आहेत की त्यामुळे सावलीचा आवाज सावली गाताना आता चक्क सारंग बघणार आहे. जयंतीच्या एकाच फोनने हॉस्पिटलमध्ये मोठा धमाका उडून जेव्हा आता सावली ही हॉस्पिटलमध्ये जाते, आता सखदेव हा जीवन मरणाच्या दारात असताना पॅरालिसिसचा दुसरा झटका येता क्षणी आता सगळं काही देवाच्या हातात असे म्हणत डॉक्टर आता सखदेवला कशी ट्रीटमेंटसाठी घेऊन जातात. आणि सावली त्याच वेळेस समोर असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर कसं गाणं गाते. आणि त्याच वेळेस आता जयंतीने पाठीमागून पैशासाठी आता सारंगला फोन करून सखदेवची हकीकत सांगताच आता सारंग कसा वाऱ्याच्या वेगाने पळत हॉस्पिटलमध्ये येतो. आणि त्याच वेळेस आता समोर भावासाठी देहभान विसरून गात असलेल्या सावलीला जेव्हा आता सारंग बघतो आणि त्याच वेळेस आता सत्याचा भयानक धमाका सारंग समोर येऊन ताराच्या आवाजात सावली गाणं गात असल्याचे सारंग समोर कसे येते आणि त्यानंतर आता सावली सखदेवचा कसा जीव वाचवते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता विनर बनता क्षणी सावली ही मेंदळ्यांच्या घरी आलेली असते. सावलीने स्पर्धा जिंकली, यामुळे आता ऐश्वर्या आणि ताराचा मोठा जळफळाट झालेला असतो. तिलोत्तमा आता गप्प बसण्याखेरीज तिलोत्तमाकडे काही पर्याय नसतो. आणि जाऊ दे, आपल्या सारंगच्या मेहनतीचे फळ कामं आले आणि सारंगने त्याच्या मना सौंदर्याची ती व्याख्या होती आणि जगाला ती पटली आहे, त्यामुळे आपल्याला आता बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे असे म्हणत आता सारंगने इकडे मात्र सावलीला डोक्यावर घेतलेलं असतं. आणि सावली ही खऱ्या अर्थाने स्पर्धा जिंकलेली असताना आता खऱ्या अर्थाने सावलीने सारंगला सुद्धा जिंकलेलं असतं. पटकन आता बेडरूममध्ये आलेल्या सावलीच्या खांद्यावर हात ठेवत आता सारंग म्हणतो, हे बघ सावली, खऱ्या अर्थाने तू स्पर्धा जिंकली खरी, पण तू खूप काही मला जिंकून दिलंस आणि खरेपणा हीच तुझी खरी ताकद आहे सावली. सारंग म्हणतो, सावली, खरं तर आयुष्यात तुला खूप काही सहन करावं लागलं, पण आता नाही. आता मी तुझ्यासोबत आहे. जीवनाच्या वाटेवरती प्रत्येक येणाऱ्या सुखदुःखात मी तुझ्या सहभागी आहे सावली. तुला मी आता असताना काहीच होऊ देणार नाही असे म्हणत प्रेमाने सारंगने आता सावलीला मिठी मारलेली असते. सारंग म्हणतो, सावली, आता मी आहे, नेहमीच मी तुला सुखात ठेवीन, तू काही काळजी करू नकोस. आणि सावलीला सुद्धा आता खूप धीर आलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे अमृता, सोहम, बबलू सगळेजण खुश असतात. आणि इकडे मात्र एक भयानक घटना घडते. आणि त्या भयानक घटनेत आता पटकन इकडे सखदेवला हॉस्पिटलमध्ये असताना दुसरा पॅरालिसिसचा झटका आलेला असतो. आणि ताबडतोब आता सखदेवला हॉस्पिटलमध्ये आता आतमध्ये घेऊन जाऊ लागतात. इकडे आता जयंती म्हणते की काय महिना झाला आहे हा माणूस इथे पलंगावरती पडलेला आहे आणि फुकट मरतही नाही आणि धड जगतही नाही. आणि आता जयंतीला बिलकुल सखदेवची काळजी नसते. इकडे आता डॉक्टर हे जयंतीला बोलावतात आणि म्हणतात की ताबडतोब पैशाची व्यवस्था करा आणि मोठं ऑपरेशन करावं लागेल. आता जयंती म्हणते की बापरे, कुठून आणू. डॉक्टर म्हणतात की लवकरात लवकर जर तुम्ही पैसे भरले नाही तर यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. आणि त्याच वेळेस आता जयंती म्हणते, बघते मी, थांबा. आणि जयंती आता सावलीला फोन करते आणि जयंती म्हणते की अगं सावली, तुझा भाऊ मरणाच्या दारात टेकलाय, त्याला दुसरा झटका आलाय. आता मी काही बोलले नाही बरं का त्याला. आणि लवकर डॉक्टरांनी पैशाची व्यवस्था करायला सांगितली. आणि ते ऐकताच आता वाऱ्याच्या वेगाने आता सावली ही आता हॉस्पिटलकडे धाव घेते. आणि हॉस्पिटलमध्ये येताच आता सावलीला भयानक धक्का बसलेला असतो. एकनाथराव, कान्हू आता तिथे आलेले असतात. डॉक्टरांनी आता पटकन एकनाथराव आणि कान्हूला काही जरी झालं तरी पैशाची व्यवस्था करायला सांगितलेलं असतं. आणि पटकन आता सावली तिथे येते. सावली तिथे येताच आता सखदेवची ती परिस्थिती बघते. सावली म्हणते की आई, आता पैशाची व्यवस्था कुठून करायची, जेवढे पैसे होते तेवढे सगळे पाठीमागे मी भरलेत. आणि इकडे आता जयंती विचार करते की ही सावली ना
तिच्या नवऱ्याला काही पैसे मागायचे नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. आणि पटकन आता इकडे जयंती ही सारंगला फोन करते आणि सखदेवला मोठा झटका आल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागत आहे, नाहीतर यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो असे आता जयंती सारंगला सांगते. आणि पटकन आता सारंग म्हणतो की आलोच मी. आणि आता सारंग इकडे सावलीला बघू लागतो, पण आता मात्र तिथे सावली नसते. आणि इकडे आता सावली म्हणते की हे बघा बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, विठ्ठलावरती आपला पूर्ण भरवसा आहे आणि आपला विठ्ठलराया माझ्या भावाला ना काही होऊ देणार नाही असे म्हणत आता डोळ्यात अश्रू गाळत आता लगेच सावली विठ्ठलाच्या समोर असलेल्या मूर्तीसमोर येते आणि म्हणते की देवा, माझ्या भावाने कधी कुणाचं वाईट केलं नाही आणि त्याच्याच वाटेला हे तू असं संकट का आणलं, त्याच्या वाटेवरती असं दुःख का पेरून ठेवलं नाही. आज खरा तू जर सत्याचा असेल तर तुला माझ्या भावाला वाचवावंच लागेल. आणि लगेच आता ती सावली ही विठ्ठलासमोर हात जोडून आता विठ्ठलाचे गाणे गाऊ लागते. आणि लगेच आता सावलीने विठ्ठलाचा धावा करत विठ्ठलाची गाणे म्हणण्यास सुरुवात केलेली असते. सावलीच्या डोळ्यातून आता भावासाठी अश्रूंच्या धारा वाहत असतात. आणि त्याच वेळेस इकडे सारंगने आता ऑनलाईन हॉस्पिटलमध्ये पैसे भरलेले असतात आणि सखदेववरती ट्रीटमेंटही सुरू झालेली असते. त्यानंतर पाठीमागून सारंग आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि हॉस्पिटलमध्ये येता क्षणी इकडे आता भर दरवाजात येताच आता सारंग हा आता सखदेवकडे जाऊ लागतो. आणि सखदेवकडे जात असताना आता इकडे सखदेववरती मोठी ट्रीटमेंट होऊन आता त्या ऑपरेशनमधून सखदेव आता सही सलामत बाहेर आलेला असतो. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असतं आणि सखदेवचा जीव वाचलेला असतो. पण सखदेवचा जीव आज खऱ्या अर्थाने वाचलेला असतो तो सावलीमुळे. सावलीची पुण्याई कामाला येऊन विठ्ठलाच्या भक्तीने सावली आता विठ्ठलासमोर गाणी गात असते. आणि त्याच वेळेस आता इकडे दरवाजातून सारंग आतमध्ये येतो आणि सावलीला बघतो तर सावली गाणं गात असल्याच्या भयानक सत्याचा आता सारंगसमोर धमाका उडालेला असतो. देहभान विसरून आता सावली गाणं गात असते आणि सारंग बघतो. आणि गाणं क्षमता क्षणी आता पटकन सारंगच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. आणि एवढ्या सुंदर आवाजात म्हणजे सेम टू सेम ताराच्या आवाजात सावली गाणं गात असल्याचे सत्य सारंग समोर येते. सारंग आता पुढे सावलीला म्हणतो, हे काय सावली, अगं ताराच्या आवाजात तुझा आवाज, म्हणजे आजपर्यंत तू गाणं गात होतीस तर. आणि सावली आता पटकन आता सारंगकडे बघते. भानावर येतच आता पटकन पाठीमागून कान्हू जयंती तिथे येतात आणि म्हणतात की साऊ बाळा, अगं सखदेव सिद्धीवर आला आणि आपला सखदेव बरा झाला. आणि लगेच आता सावली डोळे पुसते. सारंगला सुद्धा आता हायसे वाटते. सगळेजण आता सखदेव समोर येतात आणि खऱ्या अर्थाने सावलीने आज सखदेवचा जीव वाचवलेला असतो. पण आता मात्र हॉस्पिटलमध्ये आलेल्या सारंगसमोर सावलीच्या आवाजाचे सत्य आलेले असते. आणि तोच आवाज आता आज जो ताराचा आहे आपण म्हणत होतो तो ताराचा नसून तो आवाज सावलीचा असल्याचे आता सारंगला समजलेलं असतं. आणि भयानक सत्याचा उडालेला असतो तो धमाका. तर सावलीच्या आवाजाचे सत्य आता सारंगसमोर येऊन सारंग कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.